आज समाजात मोठ्या वयाच्या अविवाहित मुली घरी बसून आहेत. आता देखील जर आई वडील जागे झाले नाहीत तर परिस्थिती अधिकच स्फोटक होऊ शकते. आज आपण मुलांच्या लग्नाबाबत इतके जागृत झालो आहोत की नाती जुळेनाशी झाली आहेत. समाजात आज 27, 28, 32 वयापर्यंत अनेक मुली अविवाहित आहेत, कारण त्यांच्या अपेक्षा कधीकधी त्याच आहेत त्या परिस्थितीपेक्षाही जास्त असतात. अशी अनेक उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसतात. यामुळे समाजाची प्रतिमा देखील खराब होत चालली आहे. सर्वात मोठा मानवी आनंद म्हणजे सुखी वैवाहिक जीवन. पैसा आवश्यक आहेच, पण तो मर्यादेपर्यंतच. फक्त पैशांसाठी चांगली नाती नाकारणे चुकीचे आहे. पहिली प्राथमिकता सुखी संसार आणि चांगले कुटुंब हीच असावी. अधिक पैशांच्या मोहात चांगली नाती गमावणे योग्य नाही. संपत्ती विकत घेता येते, पण गुण नाही. माझ्या मते घर, परिवार आणि मुलाचा स्वभाव चांगला आहे का ते पाहावे. जास्त या अपेक्षेत चांगले नाते हातातून जाऊ देऊ नये. सुखी वैवाहिक जीवन जगा. 30 नंतर झालेले लग्न अनेकदा तडजोड ठरते आणि वैद्यकीय दृष्टीने अनेक अडचणी निर्माण होतात. आज याहूनही वाईट परिस्थिती कुंडली जुळवण्यामुळे निर्माण झाली आहे. ज्यांच्याशी कुंडली जुळते पण घर, परिवार किंवा मुलगा चांगला नाही आणि जिथे मुलामध्ये सर्व गुण आहेत तिथे कुंडली जुळत नाही. अशा वेळी आपण सर्व काही चांगले असूनही फक्त कुंडलीमुळे नातं तोडतो. 36 पैकी 20 गुण किंवा 36 पैकी 36 गुण जुळूनही अनेकांचे संसार दुःखी आहेत, कारण आपण मुलाचे खरे गुण पाहिलेच नाही. कुंडलीच्या नावाखाली आधुनिक आणि सुशिक्षित समाजाला एक शतक मागे नेले आहे. या चक्रात कित्येक चांगली नाती जुळतच नाहीत. आज मुलींसाठी नातं शोधताना मुलामध्ये जणू 24 कॅरेट सोनं शोधल्यासारखं पाहिलं जातं आणि बघता बघता 4-5 वर्ष निघून जातात. उच्च शिक्षण किंवा जॉब या नावाखाली वेळ घालवला जातो. मुलगा पाहण्याची पद्धतच वेळ वाया घालवण्याचं उदाहरण बनली आहे. स्वतःचं घर आहे का? असल्यास फर्निचर कसं आहे? घरात खोल्या किती आहेत? गाडी आहे का? असल्यास ती कोणती आहे? राहणीमान, खाणं पिणं कसं आहे? भाऊ बहीण किती आहेत? आई वडील कुणाकडे आहेत? बहिणींची लग्न झाली आहेत का? आई वडिलांचा स्वभाव कसा आहे? नातेवाईक आधुनिक विचारांचे आहेत का? मुलाची उंची किती? रंगरूप कसं? शिक्षण, उत्पन्न, बँक बॅलन्स किती? सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे का? मित्र आहेत का? आई वडिलांना शहाणपण येतं तेव्हा मुलीचं वय 30 पार झालेलं असतं. मग पुढची 4-5 वर्षांची धावपळ मुलांच्या तरुणपणाचा बळी घेते. एक काळ असा होता की घरानं पाहून नाती ठरत. ती नाती टिकायची. विहिणींमध्ये आदर, प्रेम, जिव्हाळा असायचा. धन कमी असलं तरी आनंद घरात भरलेला असायचा. कधी मतभेद झाले तरी वडीलधारी माणसं ते मिटवायची. घटस्फोट हा शब्दच अस्तित्वात नव्हता. दाम्पत्य जीवन गोड तिखट अनुभवांतून सरत जायचं. दोघं एकमेकांच्या म्हातारपणाची काठी बनायचे आणि नातवंडांमध्ये संस्कार रुजवायचे. आज ते संस्कार कुठे आहेत? लाज, शरम, इतिहास जमा झाली आहे. नात्यांमध्ये तडजोडीची वेळ येते. आज मुलं मुली समाजाबाहेरही लग्न करायला तयार आहेत आणि म्हणतात आमच्या समाजात आमच्यासारखा कोणीच नाही. मुलं मुली स्वतःच्या इच्छेने लग्न करताना तेव्हा कुणाला कुंडली आठवत नाही. आई वडीलही तेव्हा सगळं मान्य करतात. तेव्हा पैसा, स्टेटस, इन्कम काहीच अडथळा ठरत नाही. आता देखील आई वडील जागे झाले नाहीत तर परिस्थिती अधिकच गंभीर होईल. मुलींची लग्न 22, 23, 24 वयात आणि मुलांची 25, 26 वयात झाली पाहिजेत. सगळे गुण सगळ्यांमध्ये नसतात. घर, गाडी, बंगला याआधी वर्तन आणि स्वभाव तोलून पहा. आई वडीलही आर्थिक जगमगाटात वाहून गेले आहेत. पैशांच्या शर्यतीत नातीगोती फार मागे पडली आहेत. घर तुटत आहेत. प्रेम आणि आपुलकी आटत चालली आहे. या पिढीने कुटुंब संस्थेचा असा तमाशा केला आहे की येणाऱ्या पिढ्या संस्कार फक्त पुस्तकात वाचतील. समाजाने आता जागं होणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर नाती शोधतच राहू.